ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आमची माती आमची माणसं या थेट प्रसारित कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या कृषी क्षेत्रामध्ये बदलत्या काळानुसार विविध बदल होत असतात. तसंच मधमाशी पालन हे त्यातीलच एक महत्त्वाचं उदाहरण आहे. म्हणजे मधमाशी पालन हे केवळ पूर्वी मधमाशी पालन हे पूर्वी मध गोळा करणं आणि त्याच्याद्वारे विक्री करणं एवढीच संकल्पना मर्यादित होती. मात्र आता मधमाशी पालन हे केवळ एका जोडधंद्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्याला एका मोठ्या उद्योगाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. खरं तर अगदी छोटी असणारी ही मधमाशी आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. तसंच तिच्याद्वारे होणारं जे परागीकरण आहे त्याच्यामुळे आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होते. म्हणूनच एकीकडे आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ आणि दुसरीकडे आपलं मधाचं उत्पादन, अशा दुहेरी म्हणजे यातून आपल्याला उत्पादन घेता येतं किंवा उपयोग होतो. म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मधमाशी पालनाचं हे जे बदलतं स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं आहे, तसंच यातून व्यावसायिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्याला कशा पद्धतीने यातून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल हे आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे मधमाशी पालनाचे बदलतं स्वरूप. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉक्टर उत्तम सहाणे सर. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. नमस्ते मॅडम, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मंडळी, आपल्या सरांविषयी मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर उत्तम सहाणे सर यांनी कीटकशास्त्र विषयातून MSc ॲग्री केलं असून ते कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू येथे पीक संरक्षण शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत आणि गेल्या 26 वर्षापासून ते कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि फळबाग लागवड आणि विशेषतः मधमाशी पालन यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. आतापर्यंत त्यांचे 8 संशोधन निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांनी सातेरी मधमाशी पालन, पालघर जिल्ह्यातील मधुपालक, चिकू लागवड आणि भाजीपालांमधील रोग व्यवस्थापन यांसारख्या अत्यंत उपयुक्त विषयांवरती पुस्तकांचं लेखन देखील केलं आहे. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत संबंधित विषयावरती मार्गदर्शन केलं आहे. तसंच एकूण 8,000पेक्षा जास्त युवक, महिला आणि शेतकऱ्यांना त्यांनी मधमाशी पालनाचं प्रशिक्षण दिलं आहे. आणि आज अनेक त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते यशस्वीरित्या यामध्ये व्यवसाय करत असेल. तर मंडळी, अधिक वेळ न घालवता आपण आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. सर, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि अगदी सुरुवातीचा प्रश्न की मधमाशी पालन याच्या जे बदलतं स्वरूप आहे त्याकडे आपण वळणारच आहोत, पण त्याआधी मधमाशी पालन ही जी संकल्पना आहे त्याविषयी काय सांगाल? मधमाशी पालन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं मधमाशांचं पाळीव करणं. जसं आपण गायी पाळतो किंवा इतर जे प्राणी पाळतो ह्या पद्धतीनं त्याचं पालन व्यवस्थित पद्धतीने. पूर्वी कसं मधासाठी मधाची पोळ्याची हत्या केली जाते किंवा जाळून काढलं जातं, पण आज जे आपण शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे व्यवस्थित पेटी बनवणं, पेटीमध्ये मधमाशा ठेवणं किंवा निसर्गात मधमाशा पेटीत घेणं, त्यापासून मध काढताना मधमाशीने इजा होणार नाही अशा पद्धतीनं एक व्यवस्थित म्हणजे एक मशीन येतं छोटंसं मध निष्कासन यंत्र, त्या पद्धतीनं काढणं. मधमाशीचे इतर जे काही प्रोडक्ट आहेत त्यापासून म्हणजे मेण, पराग वगैरे हे बनवणं अशा पद्धती. आणि सर्वात महत्त्वाचं की शेतीसाठी महत्त्वाचं म्हणजे परागी भवन करण्यासाठी ती पराग सेवा मधमाशीकडून करून घेणं, ज्यातून शेतीचं उत्पन्न वाढेल. या सगळ्या गोष्टींचं जर शास्त्रोक्त पद्धतीनं केलं तर ते मधमाशी पालन त्याला म्हणता येईल. बरोबर सर, आता आपण संकल्पनेविषयी सांगितलं, पण जी पूर्वी जी पारंपरिक पद्धती होती ती आणि आत्ताची आधुनिक पद्धती
तर यामध्ये किती फरक आहे, म्हणजे या दोघांमध्ये किती प्रमाणामध्ये आता तफावत जाणवते आपल्याला? पारंपरिक पद्धतीमध्ये आपण अगदी इतिहासात किंवा अगदी पुराणात जरी गेलो तरी मध काढलं जायचं आपल्याला माहिती आहे. पण ते कसं काढलं जायचं की धूर करायचा, जाळ करायचा, मधमाशांना मारलं जायचं आणि त्यातून ते मध काढायचे. पण आधुनिक पद्धतीमध्ये काय आहे की आपण व्यवस्थित पेटी बनवतो, त्याच्यामध्ये माशा शिफ्ट करतो आधी निसर्गातल्या, आणि हवे त्या ठिकाणी आपण जिथं फुलर तिथं त्या पेटीला नेऊ शकतो. त्यातून मध काढताना व्यवस्थित आपण काढू शकतो. त्यासाठी आधुनिक काही जे काही उपकरणं आपल्याला लागतात, म्हणजे हातामध्ये ग्लोव्ज असतो, आपल्याला चेहऱ्याला संरक्षक जाळी असते, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याचा धोका होणार नाही. अशा पद्धतीने आपण हे आधुनिकीकरणकडे आलेलो आहे. याच्या पुढे जर आपण गेलो आणखीन तर म्हणजे आपण स्क्रीनवरती आपल्या पाहू शकता याविषयीची माहिती. सर बोला. नवीन नवीन जे आहेत त्याला जे नवीन फ्रेम लागतात किंवा मध काढण्याचं यंत्र लागतं, ह्या ज्या गोष्टी आहे, किंवा आता काही AI तंत्रज्ञान जे आपण उल्लेख करतो याच्यामध्ये आपण GPS आहे, हे आहे, किंवा पेट्या कुठं कुठं आपल्या जातात याचं आपण ट्रॅकिंग करू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. बरोबर. म्हणजे आपल्याला जर यामध्ये जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण सर मग मधमाशी अगदी दिसायला छोटी आहे, मग तिचं महत्त्व एवढं काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? बऱ्याच लोकांना मधमाशी हे जे नाव आहे ना, की मधमाशी म्हणजे मध देणारी माशी, एवढी संकल्पना नाहीये त्याच्यामध्ये. त्यासाठी त्यापेक्षा पुढचं म्हणजे आपण परागीभवन करणारी माशी, म्हणजे खरं मधमाशी नाव पराग माशी जर असतं तर आणखीन चांगलं झालं असतं. कारण शेतीचं उत्पादन वाढतं किंवा आपण जे काही अन्नधान्य खातो याच्यात मधमाशीचा खूप मोठा वाटा आहे. ज्या शेतामध्ये मधमाशा आहे, मग नैसर्गिक पोळे असतील किंवा आपण पेट्या ठेवल्या असतील, त्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. आपण भाजीपाला, फळं किंवा तेलबिया याचं जे मध्ये जर बघितलं आपण तर 30 ते 40% उत्पादन हे मधमाशी असण्यानं वाढतं, परागीभवन करण्यानं. कारण आता जे काही पिकं आहेत याच्यातले जवळजवळ 80 ते 85% जे काही वनस्पती आहेत किंवा पिकं आहेत याचं हे परागीभवनाचे पिकं, आणि त्याला मधमाशीची गरज असते. म्हणून मधमाशा ज्या शेतात जास्त असणं त्याचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत. त्यामुळे त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे की मधमाशी फक्त मधासाठी नाही आहे, परागीभवन आहे. या व्यतिरिक्त जे शेतकरी किंवा जे लोक मधमाशी पालन करतात त्यांना त्या व्यतिरिक्त मधाव्यतिरिक्त जसं मेण मिळतं त्याचं उत्पादन, पराग आहे किंवा प्रोपोलिस आहे, रॉयल जेली मिळू शकते, त्यानंतर मधमाशीचे विष, ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा खूप खूप असा म्हणजे मोठा विषय आहे तो मधमाशी पालन. म्हणजे परागीभवनाबरोबर इतर जे मधापासून बनवणारे उत्पादन आहे त्याच्यासाठी देखील मधाचा जास्त प्रमाणामध्ये वापर होतो, आणि त्या दृष्टिकोनातनं मधमाशी फार महत्त्वाची आहे. पण सर मग याचं जीवनचक्र जे आहे मधमाशीचं, तर ते कसं आहे? मधमाशीचं एक पोळं म्हणजे एक कुटुंब असतं, त्याला मधमाशी वसाहत आपण म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने मधमाशा राहतात. ह्या मधमाशांमध्ये मुख्य 3 घटक असतात. एक असते राणी माशी, त्यानंतर असतात नर माशा आणि कामकरी माशा. आता राणी माशी म्हणजे फिमेल म्हणजे मादी माशी असते, नर माशा नर असतात. पण ज्या कामकरी माशा ज्या आहेत त्या नपुसक फिमेल माशा म्हणजे नपुसक मादी माशा असतात, जे अंडी देऊ शकत नाही, फक्त त्यांनी कामच करायचं, वेगवेगळे जे कामं असतात ते. आता याच्यातला एक एक गट आपण बघू. जी राणी माशी असते जी एकमेव असते पूर्ण, म्हणजे हजारोच्या संख्येने माशा किती असतात पोळ्यामध्ये एका वसाहतीमध्ये, तर 10,000 12,000. आग्या माशीचं पोळं जर बघितलं एकदम मोठं पोळं असतं त्याच्यामध्ये 50,000 1 लाख माशा असतात. पण राणी माशी फक्त एकच असते. ती राणी माशी काय करते, अंडी देण्याचं काम करते, म्हणजे त्या मधमाशांची प्रजा वाढवण्याचं काम करते. बरोबर. रोज ती अंडी देते. किती अंडी देते? रोज 100 200 500, कधी कधी फुलोरा जर जास्त असेल म्हणजे अन्न जर जास्त आलं तर 1,000 1200 अंडे पण डेली देते रोज. तिचं आयुष्य असतं 2 ते 2.5 वर्ष 3 वर्षापर्यंत आयुष्य असतं. तिचं काम फक्त अंडी देणं. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे नरमाशा. नरमाशा गरजेप्रमाणे 100 150 200 नरमाशा असतात. जेव्हा नवीन राणी तयार होत असते त्यावेळेला नरमाशा तयार होतात आणि नारी त्या मादीशी मिलन करण्यासाठी त्यांचं काम असतं. त्या 150 200 माशांमधल्या फक्त 10 ते 12 नरमाशांचं मिलन होतं, आणि मग मिलन झाल्यानंतर ते नरमाशा लगेच मरतात. आणि इतर ज्या उरलेल्या ज्या नरमाशा असतात त्यांना मारलं जातं. कारण ह्या नरांना जर जिवंत ठेवलं तर ते इतर कोणतंही काम करत नाही, म्हणजे मध संकलन करणं किंवा पोळं बांधणं जे काय असतं ते कळत नाही. मग ते तयार झालेला जो मध असतं किंवा पराग तो संपून म्हणजे एक प्रकारे त्या घरातलं अन्न संपवण्याचं काम करतात, म्हणजे आईत खाऊ नर म्हणतात त्याला. त्यामुळे त्यांचं काम झालं की त्यांना मारलं जातं. आता उरल्या आपल्या कामकरी माशा. कामकरी माशांचं जे काम आहे त्यांचं आयुष्य असतं 2 महिने 3 महिने 5-6 महिन्यापर्यंत जास्त. म्हणजे जास्त जर काम करायला लागलं, म्हणजे फुलाचा सीझन आहे समजा, जास्त काम करावं लागतं, तर त्यावेळेला त्यांचं आयुष्य 2 महिने 2.5 महिन्यापर्यंत असतं. पण त्यांना काम जर कमी असेल तर 5 ते 6 महिन्यापर्यंत जगतात. म्हणजे जसं आपला मोबाईल असतो, मोबाईलची बॅटरी कशी, आपण जास्त मोबाईल वापरलं तर बॅटरी लवकर संपते त्या पद्धतीनं.
मग ह्या कामकरी माशांचं काम काय आहे की पोळ्याचं रचना करणं, त्यांच्या शरीरातून वॅक्स म्हणजे मेन असतं, मेन बाहेर काढून पोळं बनवतात, त्यानंतर फुलाकडे जाऊन मकरंद घेऊन येतात म्हणजे गोड पदार्थ, त्याच्यापासून मध बनवतात, त्यानं फुलाकडे जाऊन पराग घेऊन येतात, तो पराग त्यांचं खाद्य आहे, त्यानंतर पाणी आणावं लागतं, टेम्परेचर मेंटेन करावं लागतं त्या वसाहतीमध्ये म्हणजे पोळ्यामध्ये, त्यासाठी पाणी आणावं लागतं, तर पोळ्याची बांधणी करणं, त्याच्यानंतर डंक मारणं, त्यांच्या शत्रुपासून संरक्षणासाठी त्यांना काय असतं, डंक असतो, हे करणं, पिलांची काळजी घेणं, म्हणजे जी काही कामं असतात ती सगळी कामं मधमाशा या कामकरी माशांची असते आणि विभागलेली असतात कामं, म्हणजे त्यांचे ग्रुप असतात, अमुक ग्रुपनी जायचं, सकाळी सर्वे करायचं, कोणती फुलं उमललेली आहे त्या फुलांचा संदेश देण्याचं काम करायचं, एक तो सर्वे करणारा ग्रुप असतो, दुसरा ग्रुप असतो तो फक्त पराग घेऊन येतात, तिसरा ग्रुप असतो मकरंद घेऊन येतात आणि आतमध्ये मकरंद पराग आल्यानंतर तो व्यवस्थित साठवणं किंवा मकरंद आल्यानंतर त्या मकरंदाचं रूपांतर मधामध्ये बनवणं ही एक वेगळी प्रोसेस आहे. म्हणजे मधमाशा मध गोळा करत नाही तर मकरंद गोड नेक्टर ज्याला आपण म्हणतो गोड पदार्थ आणतात आणि दुसऱ्या माशा असतात आतमध्ये, त्या माशा काय करतात, तो जो मकरंद तो घेतात, त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण कमी करत 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 मध म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी म्हणजे 20% पर्यंत पाणी आलं की त्याला आपण मध म्हणतो, असा तयार झालेला मध म्हणजे सील केला जातो. म्हणजे त्यांच्या जीवन चक्राप्रमाणे त्यांची कामांची विभागणी झालेली असते. हो अगदी बरोबर. तर मग सर ह्या मधमाशा आहेत त्या विविध प्रकाराच्या सुद्धा असतात, तर मग त्यांचे प्रकार किती आहेत आणि काय काय आहेत? मधमाशी अगदी जगभरात जर आपण बघितलं म्हणजे कीटकशास्त्रामध्ये तर 20,000 जातीच्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये आपल्या व्यावसायिक दृष्टीने किंवा आपण ज्याचा अभ्यास करतो तर आपल्या भारत देशात किंवा पूर्ण जगभरामध्ये 5 जाती महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये आग्या माशी जी आपण बाहेर बघत असतो, मोठे मोठे पोळे बिल्डिंगला पोळे असतात किंवा मोठ्या झाडांना पोळे असतात, एखाद्या पाण्याच्या टाकीला पोळे असतात, तर आग्या माशी मोठी आहे, सगळ्यांना परिचित आहे. त्यानंतर असते फुलोरी मधमाशी जी छोटं पोळं असतं एखाद्या झाडाला वगैरे. तर ह्या ज्या 2 ज्या माशा आहेत ह्या उघड्या म्हणजे आपल्या डोळ्यांनी सगळ्या उजाडामध्ये असतात, बरोबर, त्या आपण पाळत नाही, पेटीमध्ये घेत नाही कारण त्या उजाडामध्ये असतात. आता उरलेल्या जे 3 ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये सातेरी मधमाशी म्हणजे भारतीय मधमाशी आपण म्हणू, तिला पेटीमध्ये आपण ठेवतो. निसर्गामध्ये जेव्हा असते ती एखाद्या झाडाच्या ढोलीमध्ये असते किंवा कपारीला असते, जिथं अंधारी जागा असते अशासाठी, किंवा बांधामध्ये असते, ही सातेरी मधमाशी. त्यानंतर असते दुसरी मेलिफेरा जातीची मधमाशी किंवा इटालियन मधमाशी किंवा त्याला आपण म्हणतो परदेशी मधमाशी, ही सुद्धा अंधारामध्ये असते. त्याचा अभ्यास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्या आपण पेट्या ठेवून त्याच्यातून मध संकलन करत असतो. त्यानंतर तिसरी असते ती स्टिंगलेस बी किंवा त्याला आपण म्हणतो डंकरहित मधमाशी. तर ती सुद्धा एखाद्या जुन्या भिंतीमध्ये, जुन्या घराच्या भिंतीमध्ये छोट्या किंवा लाकडामध्ये असते, तर ती स्टिंग म्हणजे ती डंक मारत नाही आहे, तिचं मध देण्याची कॅपॅसिटी कमी आहे. तर अशा 5 जातीच्या मधमाशा म्हणजे आग्या माशी, फुलोरी माशी ह्या बाहेर असतात झाडावरती, आजपर्यंत पेटीमध्ये तिला घेता आलं नाही कारण उघड्यावर असतात. आणि 3 जातीच्या माशा मी सांगितल्या, सातेरी माशी, मेलिफेरा माशी आणि डंकरहित, ह्या माशा पेटीत घेता येतात कारण त्या अंधाऱ्या जागेमध्ये राहतात, त्यांना पेटीमध्ये आपण घेऊन त्यांचं संगोपन करतो. आणि पेटीत घेतल्यानं महत्त्वाचं काय की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्याला सहज नेता येतं. मग परागभवनासाठी असेल किंवा मधासाठी असेल आपल्याला इकडून तिकडं स्थलांतर करता येतं. ह्या पद्धतीनं ह्या मधमाशांच्या वेगवेगळ्या जाती. म्हणजे आपण एक फुलोरी मधमाशीचा व्हिडिओ पाहूयात. फुलोरी मधमाशीमध्ये मी जरी सांगितलं की तुम्हाला पेटीमध्ये घेता येत नाही, पण आम्ही कृषी विज्ञान केंद्र कोसबाडमध्ये काही आपण प्रयोग केले की त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची आपण पेटी बनवली. म्हणजे झाडावरचं जे छोटं जे मधमाशीची वसाहत पोळं असतं ते आपण पोळं आपण व्यवस्थित ती फांदी कट करून काढतो आणि त्यासाठी जी पेटी बनवली पट्ट्यांची ज्याचे उजेड पण आतमध्ये जाईल अशा पेटीमध्ये आपण ते शिफ्ट करतो. आणि कारण ही जी मधमाशी असते फुलोरी मधमाशी ही उजेडामध्ये राहणार म्हणून उजेडात असेल अशी आपण पेटी आपण प्रयोग केला, रचना केली, त्या पेटीमध्ये ठेवतो. आणि पेटी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जिथं आपल्याला स्वतःहून परागभवनासाठी गरज आहे त्या ठिकाणी आपण ती ठेवू शकतो. फक्त याच्यामध्ये आमचे अजून प्रयोग चालू आहे, म्हणजे पूर्ण कंप्लीट झालेला नाही प्रयोग, की 4-5 महिने ती राहते आणि नंतर तिला जर अन्न कमी पडलं तर निघून जाते. त्यात अजून काही प्रयोग बाकी, पण एक याच्यामध्ये खूप कमी संशोधन झालं होतं ह्या फुलोरी मधमाशीत. त्याच्या आम्ही एक प्रायमरी स्टेजला जे प्रयोग आहे ते आपण करतो आणि त्याचे अजून संशोधन आपलं चालू आहे. मग सर यामध्ये आपल्याला जर एखादा व्यवसाय करायचा असेल मधाशी संबंधित, तर मग जास्तीत जास्त कुठल्या मधमाशीचं पालन करणं हे जास्त फायदेशीर ठरतं? हां, व्यावसायिक दृष्टी म्हणजे 2 गोष्टी याच्यामध्ये मधाचं संकलन करण्यासाठी उद्देश असू शकतो किंवा परागभवनासाठी असू शकतो. जर मधाचं संकलन जर आपल्याला जास्त पाहिजे तर मेलिफेरा किंवा इटालियन जी मधमाशी आहे तिचं आपण पालन करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जे काही मध आपल्याला बाजारात मिळतं याच्यामध्ये जवळजवळ 80 ते 90% मध्ये इटालियन मधमाशी किंवा मेलिफेरा मधमाशी आहे, ज्याच्याकडून असे जे काही मधुपालक आहे
त्यांच्या 100-200 आपण पेट्या स्क्रीनवर पाहू शकतो ह्या 200 पेट्या आहेत किंवा हजार पेट्या असतात. त्या 100-150 पेट्यांचं 2 लोक संगोपन करू शकतात. ह्या पेटीचं किंवा मधमाशीचं जे विशेष आहे ती एक पेटी 1 वर्षाला एका पेटीपासून किंवा एका वसाहतीपासून 25 ते 40 किलो मध आपल्याला मिळतो. आणि पण याला स्थलांतर करावं लागतं, कारण ह्या ज्या मधमाशा खूप खादाड आहेत, त्यामुळे स्थलांतराची त्याच्यासाठी गरज असते. दुसरी जी मधमाशी आहे पाळीव मधमाशी, ती म्हणजे सातेरी किंवा भारतीय मधमाशी. ही आपल्या भारताच्या वातावरणात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित राहते. म्हणजे जे शेतकरी असतात, म्हणजे मी असा सल्ला देऊ शकतो की जे शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने 2 पेट्या 4 पेट्या 10 पेट्या किंवा 10 वसाहती ठेवल्या पाहिजे. याला स्थलांतराची गरज नाही आहे. कमी खाद्यामध्ये ती राहते आणि कुठे आपल्याला सहज आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. आपल्या शेतीचं कामं करता करता आपण करू शकतो. फक्त मध देण्याची जी क्षमता आहे याची कमी आहे. म्हणजे साधारण एका वसाहतीपासून 5-6 किलोपासून 8-10 किलोपर्यंत मध आपल्याला मिळू शकतो. पण व्यवस्थित आपण म्हणजे आपल्या दुसरे कामं करता करता आपल्याला करता येते, त्यामुळे स्तर करता येतं. तिसरी जी मधमाशी आहे ती म्हणजे स्टिंगलेस किंवा डंकरहित मधमाशी, हिचं पण संगोपन करू शकतो. फक्त ही मध खूप कमी मिळतं. म्हणजे वर्षाकाठी आपल्याला 200 ग्रॅम 300 ग्रॅम मध मिळतं. तर मधासाठी सांगता येत नाही. परंतु जे काही पॉली हाऊस, ग्रीन हाऊस किंवा परागीभवनासाठी आपल्याला जे लागतं त्यासाठी स्टिंगलेस बी, आता आंब्याचा सीझन आहे, आंब्यामध्ये खूप छान प्रकारे ही जी स्टिंगलेस बी पॉलिनेशन परागीभवन करत असते, त्यामुळं आंबे पण वाढतात. आणि या तिन्ही ज्या मधमाशा मी सांगितल्या, मेलिफेरा मधमाशी, सातेरी मधमाशी आणि डंकरहित, ह्या तिन्ही आपण परागीभवनासाठी देऊ शकतो. आज बघितलं आंब्याचा एरिया असेल, डाळिंब असेल किंवा सूर्यफूल आहे किंवा कांद्याचं बियाणं असतं, या ठिकाणी मधमाशीच्या जर वसाहती ठेवल्या तर उत्पादन आपलं 30%, 40%, 50% उत्पादन वाढत असतं. त्यामुळं परागीभवन करण्यासाठी एक व्यावसायिक स्वरूपामध्ये जर आपण विचार केला याच्यामध्ये तरी खूप चांगलं आहे. म्हणजे मधासंकलन मिळेल, मध आपल्याला मिळेल, पण व्यवसाय म्हणून भाडे तत्वावरती जर आपण ह्या वसाहती शेतकऱ्यांना दिलं, दुसऱ्या शेतकऱ्यांना, जे शेतकरी मधमाशी पाळू शकत नाही अशा शेतकऱ्यांना जर आपण दिलं, त्याचं भाडं मिळतं. आज आपण बघितलं नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा याच्यामध्ये जवळजवळ एका वसाहतीचं 2000 रुपये 1 महिन्याचं भाडं घेतात. त्यामुळे तो सुद्धा इन्कम सोर्स खूप छान आहे. आमची माती आमची माणसं. सर, आपण बोलत आहोत मधमाशी पालनाचं बदलतं स्वरूप या विषयावर. मग यातील जी सातेरी माशी आहे त्याची जी वसाहत आहे त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ती कशी असायला हवी? हो, सातेरी मधमाशी निसर्गामध्ये जेव्हा असते ती बांधामध्ये असते किंवा झाडाच्या ढोलीमध्ये किंवा एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये, जिथं अंधार असतो तिथे असते. तर ती आपल्याला जेव्हा पेटीमध्ये आपण तिचं स्थलांतर करतो तर त्यावेळेला आपण काय करतो, एखादा बांध आहे, बांधामध्ये आपण जिथं आपल्याला मधमाशी आतमध्ये जाता येताना दिसते तर ते आपण काय करतो, तो भाग काढून त्याचे जे मल्टिपल पोळे असतात, म्हणजे एक पोळं, दुसरं, तिसरं असं जर असतील जास्त, एकापेक्षा जास्त, तर ती सातेरी मधमाशी कन्फर्म आपण सांगू शकतो. मग ते व्यवस्थित आपण चाकूनी व्यवस्थित असं काढतो. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला आहे ना चेहऱ्यावरती अंगरक्षक जो असतो, म्हणजे जाळीचा सर्व ड्रेस वगैरे, तो हातामध्ये ग्लोव्ज वगैरे, सगळं ह्या गोष्टी करूनच आपल्याला करायचं आहे. म्हणजे मधमाशीचा डंकाची आपल्याला भीती राहणार नाही. मग ते आपण त्या ठिकाणी आपण काय करतो, ते सगळं व्यवस्थित काढून घेतो. पेटीमध्ये एक एक पोळं त्या फ्रेमला बांधत असतो आणि असे सगळे पोळे बांधून झाल्यानंतर ज्या माश्या असतात त्या माश्या आपण त्या ग्लोव्ज सहित हाताने आपण ते काढून व्यवस्थित भरतो. त्याच्यावर राणी माशी पण यायला पाहिजे. आता हे जे काम असतं हे साधारण 15 ते 20 मिनिटाचं काम असतं. थोडं टेक्निकल काम आहे, त्यासाठी आपण जे प्रशिक्षण देत असतो त्याच्यामध्ये सगळं आपण शिकवतो, तर ते करायचं. आता हे झालं भिंतीमधलं. एखाद्या समजा झाडामध्ये असेल, झाडाच्या ढोलीमध्ये असेल, तर ते झाडाचे जिथं मधमाशी जातात तर तो भाग जो असतो तो आपल्याला थोडासा कट करून ते आपल्याला घ्यावं लागतं. आणि मग त्याचे जसे पोळे त्याच्यामध्ये असेल ते एक एक पोळं आपण कापून आपण ते आपण घेत असतो व्यवस्थित, आणि मग त्या पद्धतीने आपण ते करतो. याविषयी आपण एक व्हिडिओ पाहूयात. इथे बघा, ह्या एक बांध आहे, शेताचा बांध आहे, दगडी बांध. त्याच्यामध्ये इथे पोळं आपल्याला होतं. तर त्या पोळ्याचे जे काही आपल्याला मल्टिपल 1 2 3 जवळ 6 पोळे दिसतात. तर एक एक पोळं आपण काढतो आहे आणि ते काढून आपण ते पेटीमध्ये घेत असतो. ह्या पद्धतीने आपल्याला. हां सर, आपण मगाशी काही प्रकार सांगितलेत की आपण कोणकोणत्या मधमाशी पाळू शकतो, बरोबर? मग त्यामध्ये जी पेटीची रचना असते, म्हणजे या सर्व मधमाशांसाठी पेटींची एक विशिष्ट रचना असायला हवी, तर मग ती कशी असायला हवी, म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? सातेरी मधमाशी जे पेटी जी बनवली, जसे निसर्गामध्ये मधमाशीचं असते त्याच पद्धतीनं पेटी बनवलेली आहे. त्यासाठी एक शास्त्रज्ञ आहे फादर न्यूटन, जे साऊथ इंडियाचे, त्यांनी अभ्यास करून बनवलं. त्या पेटीमध्ये 5 भाग असतात. सगळ्यात खालचा जो भाग असतो त्याला तळपाट म्हणतात. त्याच्यावरती त्याची पिलावळ कोठी असते.
त्याच्यामध्ये 8 फ्रेम म्हणजे 8 पोळे राहतील अशी रचना असते. त्याच्यावरती मधाचा भाग असतो, त्याला मधु कोठी असं म्हणतात किंवा सुपर चेंबर म्हणतात. त्याच्यात फक्त मध साठवतात आणि त्याच्यावरती झाकण येतं. आणि मधमाशीला एंट्री करण्यासाठी खाली एक गेट लावलेलं असतं, जाळीचं गेट असतं, त्याच्यात मधमाशी आतबाहेर जात असते. त्या जाळीची रचना अशी असते, फक्त कामकरी माशाच आतबाहेर जातात, राणी माशीला बाहेर जाता येत नाही किंवा दुसरे काही शत्रू असतात म्हणजे पाल वगैरे हे प्राणी आतमध्ये जाऊ शकत नाही. अशामध्ये विशिष्ट प्रकारची ती पेटीची रचना असते. तर ह्या पद्धतीनं 5 भाग. आणि ही जी एक स्टँडर्ड त्याचं जे माप असतं ना एकदम स्टँडर्ड असतं, म्हणजे त्याच्यात आपण बदल नाही करू स्क्रीनवरती शकत. बघू शकतो. हां. ह्या पद्धतीनं. तर याच्यामध्ये बदल जर केला तर मधमाशांना राहण्यासाठी काही प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळं जर कोणाला पेटी बनवायची असेल तर ह्याच पद्धतीनं पेटीची रचना बघून ती बनवली पाहिजे. बरोबर. मग अशा प्रकारे जर आपण रचना केली तर मग साधारण वर्षाला आपल्याला किती म्हणजे एका पेटीतून किती प्रमाणामध्ये मध घेता येईल? सातेरी मधमाशीच्या बाबतीत जर म्हटलं, आता त्याचं जी कॅपॅसिटी 10 ते 12 किलो वर्षाला आहे, परंतु साधारण शेतकऱ्यांकडे जर अनुभव जर बघितला किंवा आम्ही ज्या पेट्या ठेवतो शेतकऱ्यांना देतो त्याच्यामध्ये 5 ते 6 किलो ॲव्हरेज उत्पादन मिळतं. पण चांगलं जर व्यवस्थापन असेल, फुलोरा वर्षभर मिळत असेल तर 10 ते 12 किलोपर्यंत सातेरी माशीपासून एका पेटीपासून मध मिळतं आपल्याला. बरोबर. मग सर ह्या ज्या पेट्या आहेत त्यांना एका विशिष्ट ठिकाणी ठेवणं हे देखील महत्त्वाचं आहे. मग आपण जेव्हा शेतामध्ये या पेट्या ठेवतो तर ती जागा कशी निवडायला हवी आपण? हां, मग आजूबाजूला काही परिसर तशा पद्धतीने आपल्याला ठेवायला हवा का? जेव्हा आपण पेटी शेतामध्ये ठेवतो, घराजवळ ठेवतो, तर सगळ्यात महत्त्वाचं जी जागा असते आजूबाजूला ती खोलीची जागा पाहिजे. म्हणजे उंच जागा नको आहे किंवा घर बंगला आहे 3ऱ्या मजल्यावरती ठेवली असं नाही पाहिजे, टेरिसवर नाही. जेवढी खाली ठेवाल तेवढं चांगलं आहे. कारण मधमाशी जेव्हा पराग घेऊन येते किंवा मकरंद घेऊन येते तिचं वजन वाढलेलं असतं आणि ती 1 किलोमीटर 2 किलोमीटर लांब जात असते, आपल्याला माहिती आहे. तिथून येता जर खोली जागा असेल ती सहज येत असते, उंच जागा नको आहे. दुसरी गोष्ट, पेटी सावलीला पाहिजे, म्हणजे झाडाची जर सावली असेल तर खूपच छान, सावलीला पाहिजे, उन्हात नको आहे. तिसरी गोष्ट, आजूबाजूला पाण्याचा सोर्स म्हणजे वाहतं पाणी पाहिजे, म्हणजे 100-150 मीटर कुठेही चालेल असं आणि असतं साधारण, कारण मधमाशांना रोज पाण्याची गरज असते. आता हे कुठं जर समजा पॉलिहाऊसमध्ये जर पेटी ठेवली आणि तिथं पाणी जर नसेल तर प्रॉब्लेम येतो, मधमाशांना पाणी लागतं. तिसरी गोष्ट, आजूबाजूला फुलं येणाऱ्या वनस्पती म्हणजे वर्षभर फुलोरा मिळेल अशा वनस्पती बांधायला वगैरे. आता फुलं म्हणजे आपण समजा वृक्षवर्गीय जर म्हटलं की समजा कडुनिंब आहे, बाबूळ आहे किंवा पळस आहे किंवा असे काही झाडं आहे किंवा जंगली वेली म्हणजे आईस्क्रीम क्रिपर आहेत, त्याला वर्षभर फुलं असतात किंवा तेलबियाची झाडं असतात, सूर्यफूल, तीळ, कारळा वगैरे ही झाडं किंवा गवत असतं, गवताला पण फुलं येतात पावसाळ्यानंतर लगेच. तर अशी वेगवेगळे प्रत्येक महिन्यात त्यांना अन्न मिळालं पाहिजे, फुलं, मकरंद, पराग मिळाला पाहिजे, हे अशा गोष्टी महत्त्वाच्या. त्यानंतर जास्त जर पेट्या असतील आपल्याकडं तर 2 पेट्या ठेवताना त्याच्यामध्ये म्हणजे सातेरी माशीच्या बाबतीत 10 फूटपेक्षा जास्त अंतर पाहिजे. पेट्या खूप जवळ नको आहे. जवळ जर पेट्या जर ठेवल्या तर दुसऱ्या पेटीतली माशी पहिल्या पेटीत येऊन त्यांच्या मारामारी करतात, म्हणून वेगवेगळ्या अशा अंतर पाहिजे. कारण प्रत्येक पेटीमधल्या ज्या मधमाशा असतात त्यांना एक विशिष्ट गंध असतो, त्या राणी माशीचा गंध असतो, त्यामुळे त्या आपल्याच पेटीमध्ये जात असतात. आणि जेव्हा पेटीचं स्थलांतर करायचं आणि परागीभवनासाठी आपल्याला शेतामध्ये न्यायची असेल तर रात्रीच्या वेळी पेटी न्यावं लागतं, कारण दिवसा काही माशा बाहेर काही आतमध्ये असतात, रात्री सर्व माशा आतमध्ये येतात आणि मग सगळ्या माशा आत आल्यानंतर रात्री म्हणजे अंधार पडल्यानंतर साधारण 7-7:30ला आपल्याकडे अंधार पडतो, त्यावेळेस पेटी स्थलांतर करायचं. आणि पेटी जेव्हा आपण शेतात ठेवणार त्या ठिकाणी सुद्धा सावली असली पाहिजे, तिथं म्हणजे किडी नको आहे, म्हणजे मुंगळ्या असतात, लाल मुंगळे असतात, म्हणजे अशी जागा नको आहे, नाहीतर मुंगळे लागतात. आणि पेटी जेव्हा ठेवतो त्या ठिकाणी स्टँडवरती ठेवली पाहिजे आणि त्या स्टँडच्या खाली आम्ही काय करतो की मुंगळे चढू नये म्हणून काही प्रयोग आम्ही केले. तर काळं गॅरेजमधलं जे काही वापरलेलं तेल असतं ना, जळलेलं तेल म्हणतो गॅरेजचं ऑइल, ते काळं ऑइल जर लावलं आपण त्या स्टँडच्या पायाला तर तिथून मुंगळे चढत नाही. तर अशा साधारण या साध्या गोष्टी असतात, पण एक गोष्ट खूप महत्त्वाची याच्यामध्ये, तर त्याचं पालन आपण केलं पाहिजे. सर, आता मगाचपासून आपण परागीभवन फार महत्त्वाचं आहे मधमाशांसाठी आणि एकूणच आपल्या उत्पादन आपण जे घेतो आहे पिकाचं त्याच्यासाठी. मग ही जी परागीभवनाची जी प्रक्रिया आहे त्याविषयी काय सांगाल, म्हणजे सविस्तरपणे असं? बघा, परागीभवन म्हणजे प्रत्येक झाडाला फुलं येतात, फुलामध्ये नर फुल असतं, मादी फुल वेगवेगळे असतात. काही झाडांवरती वेगळे फुलं, काही झाडांवरती एकाच फुलामध्ये नर आणि मादीचे भाग असतात, पण त्यांची मॅच्युरिटीचा पिरियड वेगवेगळा असतो, 8-10 दिवसाचा फरक असतो. उदाहरणार्थ नारळ, समजा नारळाला जेव्हा फुलं येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये नर फुलं, मादी फुलं, आंब्यामध्ये पण असतात एकाच फुलावरती, परंतु त्यांचं मॅच्युरिटी म्हणजे वयात येण्याचा कालावधी वेगवेगळा असल्यामुळं दुसऱ्या फुलाचे परागकण मादी फुलावरती येणे गरजेचं असतं. हे वाऱ्यामार्फत येतं, इतर कीटक पण करतात, पण सगळ्यात जास्त मधमाशी काम करते, म्हणजे 80% काम मधमाशीचं. मधमाशा जेव्हा फुलावरती मकरंद गोळा करण्यासाठी किंवा पराग आणि मकरंद त्यांचं अन्न आहे, तर ते जेव्हा मधमाशी फिरते
तिच्या शरीराला असंख्य असे केस असतात आणि मग ती ह्या फुलावून त्या फुलावर फिरता फिरता काय होतं, पराग इकडं तिकडं असे टाकत जात असते, म्हणजे परागीकरण किंवा पराग सिंचन आपण त्याला म्हणूया. बरोबर. हे झाल्यामुळं फुलाचं रूपांतर फळात होत असतं. आणि याचा जो उपयोग आहे, आपण जेव्हा शेतामध्ये परागी भवनासाठी पेट्या देतो तर साधारण पिकाला 25% फुलं आले की आपण पेट्या ठेवल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा जो कालावधी असतो तो कालावधी साधारण 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळा असू शकतो. तर साधारण 1-1.5 महिना. आता कलिंगड म्हटलं तर 15 दिवसामध्ये परागीभवनाचा प्रक्रिया असते. आंब्यामध्ये 1 महिना असते. डाळिंबमध्ये 1.5 महिन्यापर्यंत पेट्या ठेवल्या पाहिजे, असं साधारण पिरियड असतो. तर तिथं जेवढ्या मधमाशा ठेवल्या आपण तर जास्तीत जास्त त्या फुलांवरती फिरतील आणि त्या डाळिंबाला डाळिंब जास्त लागतील, आंब्याला आंबे जास्त लागतील, हा फायदा असतो. आता हे सगळं करत असताना शेतकऱ्याने एक महत्त्वाचं केलं पाहिजे की त्या पिरियडमध्ये कोणतंही कीटकनाशकाची फवारणी करायला नको. तर आपण मधमाशा ठेवणार आणि कीटकनाशकाने मधमाशा मरणार. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या. तर जेवढ्या आपण मधमाशा येऊ दिल्या त्या ठिकाणी किंवा आपण पेट्या ठेवल्या किंवा नैसर्गिक मधमाशा जर येऊ दिल्या तर तेवढं पिकाचं उत्पादन आपल्याला वाढणार आहे. आणि आज शेतकऱ्यांना याचं म्हणजे एक नॉलेज नाही किंवा आपण माहिती नाही आहे की मधमाशीचं किती महत्त्व आहे. म्हणजे आपण म्हणजे शेतकऱ्याला जसं शेती उत्पादनासाठी चांगलं पाणी पाहिजे, चांगली जमीन पाहिजे, चांगलं बियाणं पाहिजे, मशागत पाहिजे, हे ज्या मूलभूत गोष्टी आहे तेवढंच महत्त्वाचं की मधमाशी त्या शेतात असणं तेवढंच गरजेचं आहे. तर मधमाशी जर बाजूला केली तर पिकाचं उत्पादन येणार नाही आहे. यासाठी एक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईनचं असं बोलले होते की मधमाशी जर या जगातली संपली तर मनुष्य प्राणी केवळ 4च वर्ष जगू शकतो, तेवढंच अन्न पिकेल आणि नंतर उपासमार होईल. किती महत्त्व आहे मधमाशीचं. त्यामुळं परागीभवन ही जी कन्सेप्ट आहे ना, परागीभवनासाठी मधमाशी पाळणं हे गरजेचं आहे. किंवा निसर्गातल्या ज्या मधमाशा असतात, आग्या माशी, फुलोरी, त्यांचं संवर्धन करणं, त्यांना मारणे. काही शेतकरी काय करतात, एका आपल्या शेतामध्ये छोटंसं पोळं दिसतं फुलोरीचं आणि त्यांना माहीत नाही की आपल्या शेताला ती फायदा आहे, तरी ते माशी आपल्याला डंक मारेल किंवा त्रास देईल म्हणून तिला बाजूला केलं, दूर करून तिला हटवलं जातं, असे पण आहे. त्यामुळे ते मधमाशी आपला मित्र आहे हे समजलं पाहिजे आणि त्यासाठी तिचं संवर्धन, तिचं संरक्षण करणं हे प्रत्येकाची गरज आहे. बरोबर. सर, मग बरेचदा असं होतं की ऋतूनुसार फुलोरा देखील कमी होतो, तर मग विशेषतः पावसाळ्यामध्ये, तर मग अशा वेळेला आपण मधमाशांचं म्हणजे फुलोरा त्यांना मध घेता येईल, बनवता येईल, तर यासाठी काय व्यवस्थापन आपण करायला हवं? हां, मधमाशीचं कुटुंब म्हटलं ना की काय असतं की कामकरी माशांचं काम आहे अन्न आणायचं, म्हणजे फुलातून मकरंद अन्न किंवा पराग अन्न, आणि त्याच वेळेला राणी अंडी देत असते. जर अन्न जर कमी आलं तर राणी अंडी द्यायचं कमी करते, त्यामुळे मधमाशी संख्या कमी होते. आता पावसाळ्यामध्ये काय होतं, आपल्याकडं जुलै ऑगस्टमध्ये मोठा पाऊस असतो आणि फुलं पण कमी असतात. अशा वेळेला बाहेरून जर अन्न नाही आलं तर राणी माशी अंडी देण्याचं कमी करते किंवा थांबवते, त्यामुळे खूप माशा कमी होतात. आता ह्या माशांची संख्या आपल्याला टिकून ठेवणं गरजेचं असतं पेटीमध्ये. म्हणून आपण त्यावेळेला आपण कृत्रिम रीतीने त्यांना अन्न देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण साखर पाणी देत असतो. आता साखर पाणी त्या विशिष्ट कालावधीत आपण देताना काय करतो, एका पेटीसाठी किंवा एका वसाहतीसाठी आपण साधारण 100 ग्रॅम साखर आणि 125 मिली पाणी किंवा कब्बर साखर आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्ती आपलं कब्बर पाणी आणि थोडीशी साखर जास्त, 60-40 असा रेशो आपण पकडू शकतो. याच्यामध्ये ते एकत्र करायचं, थोडंसं गरम करायचं आणि थंड झाल्यानंतर एक पसरट भांड्यामध्ये किंवा बशीमध्ये आपण पिठीचं झाकण काढून त्याच्यामध्ये ठेवतो. पण आमचे काही विद्यार्थी आहेत, एक विद्यार्थी विनय पाटील म्हणून आहे, त्यांनी काही प्रयोग केले. त्यांनी काय केलं, हे झाकण काढून माशांना त्रास देण्यापेक्षा काय केलं, एक बर्ड फीडर जे येतं तर त्याच्यामध्ये त्याला ते आपल्या प्लास्टिकच्या बाटलीला ते लावलं जातं, त्याच्यामध्ये हे साखर पाणीचे सोल्युशन द्रावण ओतलं जातं आणि ते उलटं करून त्या गेट काढून तिथं ठेवतात ते. त्यामुळं झाकण न काढता माशांना त्रास देतात सहज आपल्याला ठेवता येतं आणि जसं माशा ते साखर पाणी पितात तसं ते बाटली हळूहळू ग्रॅव्हिटेशनला खाली येत असतं. एकदम सोपी पद्धत आहे आणि छान पद्धत आहे. त्याचा आपल्याकडं फोटोमध्ये पण आपण बघू शकतो याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीनं जर आपण केलं व्यवस्थित तर आपल्याला तो जो सीझन आहे तो आपल्याला पावसाळ्या सीझनमध्ये त्यांना अन्न पण मिळतं आणि अशा पद्धतीने करता येतं. दुसरं पराग जे असतात, आपण जे पराग जे गोळा करतो त्या परागची पावडर गोळा करून पण आपण भांड्यामध्ये मधमाशांना देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हे त्यावेळेचं आपल्याला नियोजन महत्त्वाचं आहे, करता येतं. बरोबर. म्हणजे जेव्हा फुलोरा कमी असेल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आमची माती आमची माणसं. मगाशी आपण म्हणालात की आपण जेव्हा फुलोरा कमी असेल तेव्हा साखर पाण्याचा उपयोग केला जातो, तर मग त्याविषयी थोडं सविस्तरपणे सांगा की आणखीन त्यासाठी म्हणजे साखर पाण्याचा उपयोग कशासाठी होतो मधमाशांच्या ह्याच्यात? बघा, मधमाशांना साखर पाणी ते घेतात. बरं, आपण जे बघितलं
ते घेतल्यानंतर त्याचं मधात रूपांतर करतात. त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पाणी कमी करत करत मध होतं. पण असं नाही की त्याच्यापासून मध बनवतं असं नाही. तर जेव्हा फुलं नसतात जर नाही दिलं तर बाहेरून अन्न येणार नाही, मग राणी अंडी कमी देईल. म्हणून ती संख्या मेंटेन करण्यासाठी म्हणजे राणीनं अंडी देतच राहिलं पाहिजे, म्हणून पावसाळ्यात त्या माशांची संख्या बरोबर व्यवस्थित राहील म्हणून आपण ते देत असतो. आणि हे आपण कधी द्यायचं, आठवड्यातून फक्त 2दा द्यायचं, रोज द्यायचं नाही. रोज दिलं तर मधमाशांना तशीच सवय लागते, रोज आयतं अन्न आलं तर ते पण काम करणार नाही, बरोबर. म्हणून ते द्यायचं असतं. साधारण जुलै आणि ऑगस्ट हे जे 2 महिने असतात, कोकणामध्ये जास्त पाऊस येतो. इतर भागामध्ये तुम्हाला वाटतं विदर्भ मराठवाडामध्ये जर तुम्हाला मे महिन्यात जर काहीच फुलं नसतील तर त्यावेळेस सुद्धा देऊ शकतो. किंवा समजा नवीन वसाहत आपण आणतो, म्हणजे नवीन शेतामध्ये किंवा बाहेरून वसाहत आपण आणली आणि त्यावेळेस मधमाशांना नवीन जागेवरती नवीन फुलं शोधावं लागतात, त्यामुळे 1-2 दिवस त्यावेळेला देऊ शकतो. किंवा कमी पोळे असतील आपल्याकडं पेटीमध्ये, समजा 8 पोळ्यांची पेटी असते पण 2, 3 किंवा 4च पोळे आहेत, तर त्यावेळेससुद्धा जर आपण साखर पाणी दिलं तर फटाफट मधमाशा पोळे बांधतात आणि वाढवतात. तर ते एक त्याचं काम होतं. तर ह्यामुळे त्यांना थोडं बूस्टिंग मिळतं, म्हणून एक आपण त्याला ते देण्याची गरज असते त्यावेळेला. बाकी फुलवर असताना द्यायची गरज नाही आहे. हे तर मधमाशांना जगण्यासाठी द्यायचं ते, याचा अर्थ असा नाही की त्यापासून मध मिळेल, बिलकुल असं नाही आहे. बरोबर. सर, मगाशी आपण म्हणालात की जी विशिष्ट आपली रचना असते पेटीची, तर त्याच्यामध्ये जेव्हा मध तयार होतं तेव्हा ते मध काढण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारची आहे? हां, जशी मगाशी पेटीची रचना सांगितली, सगळ्यात वरती जी कोठी असते मधुकोठी त्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मध साठवलं जातं. कारण पेटीच्या रचनेमध्ये खालचा जो भाग आहे पिलावळ कोठी, तिथे अंडी, पिलं, कोश वगैरे ते असतात, त्यामुळे तिथलं आपण मध काढत, त्यात मध असतं पण काढत नाही. वरचा जो भाग आहे त्यात मध असतं. आता मध काढताना काय आहे, सर्वप्रथम आपण झाकण काढलं, त्यानंतर आपण त्याची तपासणी करताना फ्रेम वरती घेतल्यानंतर ते सील झाले का ते बघायचं. सील म्हणजे काय, जेव्हा मध असतं, मधमाशा मध तयार करतात, काही डोळ्याने जे दिसतं चमकतं ते मध पूर्ण तयार नसतं. जे सील असतं त्याचे एक पापुद्रा आलेला असतो मेणाचा, असं मध असतं, तयार मध असतं, म्हणजे त्याचे पाण्याचं प्रमाण असतं 20% पर्यंत असतं, ते तयार मध म्हणायचं. मग चाकून आपण काय करतो, ते वरचा जो लेअर असतो तो काढून घेतो दोन्ही बाजूनी, आणि मध निष्काशन यंत्र जे असतं त्या मध निष्काशन यंत्रामध्ये आपण ते टाकतो आणि त्याच्यामध्ये एक हँडल असतं, हँडलने असं गोल 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 फिरवतो. तर त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स जो असतो ते याविषयी आपण एक व्हिडिओ पाहूया. हां, ते पोळं जसं गोल फिरतं, त्या गोल फिरल्यामुळे काय होतं, जे मध असतं ते सहज बाहेर येतं, त्या टाकीमध्ये येत असतं आणि पोळं पूर्ण रिकाम होतं आणि मग ते रिकामं झालेलं पोळं आपण परत पेटीमध्ये ठेवून देतो. अशा पद्धतीनं टाकीत जमा झालेलं मध ते आपण काढून घेतो आणि त्याला चाळणीनं 1 वेळा 2 वेळा गाळून घेतो, म्हणजे स्वच्छ असं मध मिळतं. ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला हाताचा स्पर्श होत नाही, त्यामुळे स्वच्छ असं मध मिळतं. दुसरी गोष्ट की जे पोळं ते तुटत नाही याच्यामध्ये, त्यामुळे मधमाशांना जे पोळं बनवण्याची जी शक्ती जी वाया जात नाही याच्यामध्ये, त्यामुळे पोळं पण सुरक्षित असतं, मध आपल्याला स्वच्छ मध मिळतं आणि महत्त्वाचं मधमाशांची मध बनवण्याची जी क्षमता आहे ती वाढत असते याच्यामध्ये, कारण त्यांचा काही नुकसान होत नाही याच्यामध्ये. तर त्यामुळं शुद्ध म्हणजे आधुनिक पद्धतीने ह्या मध यंत्रानंच जर मध काढलं तर चांगलं असतं. जर पोळे पूर्वी कसं पोळं काढायचं, ते दाबायचं आणि क्रश करून जेव्हा मध काढायचं त्यावेळेस पोळं तुटायचं आणि मधमाशा पुन्हा पोळं बनवण्यासाठी खूप शक्ती लागते. म्हणजे जवळपास असं की 1 किलो मेणाचं पोळं बनवण्यासाठी मधमाशांना 10 ते 12 किलो मध खावं लागतं. तेवढा जो नुकसान होतं ते होत नाही याच्यामध्ये. त्यामुळं आधुनिक पद्धतीनं अगदी ह्या पद्धतीनंच जर मध काढलं, यंत्रानं जर मध काढलं तर मध पण जास्त मिळतं आणि मधमाशांची शक्ती पण वाया जात नाही. म्हणजे आता सध्या मध काढण्यासाठी हे जे यंत्र आहे त्याचा उपयोग जास्त केला जातो. मग सर याची म्हणजे साधारण हे कुठे मिळतं म्हणजे हे, आणि याची किंमत काय आहे आता सध्या? आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याचे डेमॉन्स्ट्रेशन देत असतो आणि तिथंच काही बनवणारे माणसं पण आहेत. ते आपल्या कृषी विज्ञान केंद्रात संपर्क साधला तर आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो किंवा मला कॉन्टॅक्ट केला तरी देऊ शकतो. असे काही वेंडर आहेत ते बनवतात. याची किंमत साधारण 5,000 रुपये किंमत येते याची. आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी 4 फ्रेम बसतात, 4 पोळे बसतात एका वेळेला. आणि प्रत्येकाला घ्यायची गरज नाही, अगदी 40-50 वसाहतीमध्ये किंवा पेटर्न मागे एक यंत्र असलं तरी चालतं, कारण रोज लागत नाही आपल्याला, ते कधीतरी 15-20 दिवसातून महिन्यातून एकदा लागतं. त्यामुळं असे 10 शेतकरी मिळून पण ते घेऊ शकतात. बरोबर. सर, मग आपण जिथे पेट्या ठेवतो आपल्या शेतामध्ये तर तिकडे इतर कीटकही असतात. मग जेव्हा मध तयार होतो तेव्हा इतर कीटकांचा देखील त्याच्यावरती मारा होतो. तर मग हे जे शत्रू कीटक आहेत त्यांच्यापासून जर आपल्या म्हणजे एकूणच पेटीचा जर बचाव करायचा असेल तर मग काय करता येईल? हो, चांगला प्रश्न आहे. काही पक्षी आहेत ते मधमाशांना त्रास देतात, जसं वेडारगो आहे किंवा कोतवाल, हे जे पक्षी आहेत
हे पेटीच्या आजूबाजूला फिरत असतात हां. आणि मधमाशा वरच्यावर येत असताना त्यांना खात असतात. त्यामुळं जर तारा ज्या असतात ना, लाईटच्या तारा, त्यांच्या खाली जर पेटी ठेवली तर त्या पक्ष्यांचा जास्त त्रास होतो. त्यामुळे तिथं पेटी ठेवायची नाही. असे पक्षी असले त्यांना आपण हाकलून लावायचं. दुसरं पाली, सरडे हे सुद्धा येत असतात मधमाशा खायला. बेडूक येत असतो, असा छोटा बेडूक असं पटकन उडी मारून पेटीजवळ, तर आपण ते लक्ष ठेवायचं. त्यानंतर अंजन माशी, गांधील माशी किंवा आपली कुंभारीण माशी ह्या पण मधमाशांना खात असतात. तर त्यांना आपण, त्यांचे घरटे असतील गांधील माशीचे वगैरे, तर ते आपण बाजूला करायचे किंवा काढून टाकायचे. दुसरं, मधमाशांना त्रास देणार म्हटलं तर मेन पतंग एक महत्त्वाची कीड आहे जी पोळं खात असते. आणि जेव्हा पावसाळा सीझन किंवा जेव्हा मधमाशांची संख्या जेव्हा कमी असते पेटीमध्ये आणि पोळं उघडं असतं किंवा जो तळपाट जो खालचा बेस असतो तिथं कचरा, बराच मेहनत कचरा असतो, त्या ठिकाणी काय करतात, मेन पतंगाचा पतंग रात्रीहून अंडी देतो, त्याच्या अळ्या तयार होतात आणि त्या अळ्या पोळं खात जातात. एकदा जर पोळ्याला त्या अळ्या जर लागल्या, त्या ठिकाणी मधमाशा बिलकुल काम करत नाही. आणि खूप जर अळ्या झाल्या, आम्ही बघितलं काही पेट्यांमध्ये 50-50 अळ्या होतात आणि त्यावेळेला त्या पेटीमधल्या मधमाशा सगळं घर सोडून निघून जातात ते. त्यामुळं आपण लक्ष ठेवलं पाहिजे की तळपाटाच्या तिथं अळ्या दिसतात का पोळ्याला, असं असेल तर आपण त्याचं स्वच्छता करणं. म्हणजे दर आपण साधारण 10-12 दिवसानं पेटीचं तपासणी करायची, तळपाट स्वच्छ बघायचं आहे की नाही आणि तो कचरा काढून टाकणं हे खूप गरजेचं आहे. आता याच्यासाठी आमचे एक विद्यार्थी, जसं विनय पाटील मी मगाशी बोललो, त्यांनीच ते बरेच संशोधन करत असतात वेगवेगळ्या गोष्टी, तर त्यांनी काही प्रयोग केले आणि ह्या मेन पतंग पकडण्यासाठी एक सापळाची रचना केली. तर तो सापळ्यामध्ये त्यांनी साधी जी बाटली असते आपली प्लास्टिक बाटली, त्याच्यामध्ये 4 गोष्टी त्यांनी टाकल्या. त्याच्यामध्ये विनेगार 1 कप टाकलं, त्यानंतर साखर 1 कप टाकली, गरम पाणी 1 कप आणि 1 केळीची साल तुकडे करून टाकलं. याचं जर आपण द्रावण जर आपण ते केलं तर त्याच्यामध्ये ह्या मेन किड्याचे जे किंवा मेन पतंगाचे पतंग आकर्षित होऊन त्याच्यामध्ये ते येऊन मरत असतात. असे साधा सापळा आहे आणि तो इफेक्टिव्ह आहे. पण एकंदर स्वच्छता महत्त्वाची आहे. तळपाट दर 10-12 दिवसांना स्वच्छ करणं आणि कुठं पोळ्याला जर कीड लागली असेल तेवढा भाग काढून टाकणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी करायच्या. मधमाशीच्या शत्रूमध्ये अजून सुद्धा काही गोष्टी आहेत, जसं की काही भागामध्ये अस्वल त्रास देतात, पेटी फोडून खातात, म्हणजे जंगल भागामध्ये. काही ठिकाणी माकडंसुद्धा त्रास देतात, तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसरं, रोगांमध्ये जर म्हटलं आपण तर थायसॅक प्रूड नावाचा एक रोग असतो, तर तो अळी अवस्थेमध्ये लागत असतो आणि अळीचा वास येत असतो. व्हायरल रोग आहे, त्यामुळे पेटीची स्वच्छता खूप महत्त्वाची. असा रोग प्रत्येक वेळेस येत नाही, परंतु काही काही ठिकाणी येऊ शकतो. असं जर असेल तर त्या ठिकाणी ती पेटी आयसोलेशन म्हणजे वेगळी ठेवणं, स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं आहे. ते साधनं दुसऱ्या पेटीला वापरणं नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. त्यानंतर माइट्स नावाचं एक कीड आहे, ती लागत असते. त्याच्यामध्ये ओरोरा माइट्स नावाचं त्या मधमाशीच्या शरीरावरती माइट्स लागतात, कोळी, आणि त्यांचा रक्त शोषून त्यांना हानी पोचवतात. त्यानंतर एक डिसेंट्री नावाचं किंवा नोसेमा नावाचा प्रोटोझा, त्यामुळे डिसेंट्री होतं अशा मधमाशांना. कधी कधी आजूबाजूला खराब पाणी असेल, गटरचं पाणी, तर त्यामुळं तोच रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. तर हे सगळे स्वच्छता व्यवस्था असेल, त्यांना फुलोरा जर चांगला असेल तर हे सगळ्या किडी रोगाचा त्रास कमी होतो. पण त्यापासून आपण स्वच्छता ठेवणं, वेळोवेळी पेटीची तपासणी करणं आणि असे कीड दिसत असतील तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे याच्यामध्ये. बरोबर सर, मग मधमाशी पालन करताना आपल्याला काही प्रशिक्षण घ्यावं लागतं का आणि किती गरजेचं आहे? त्यासोबतच काही संस्था आता आहेत का उपलब्ध याविषयी की आपल्याला प्रशिक्षण करतील आणि त्यानंतर आपण यातून व्यवसाय करू शकू? बघा, कोणता व्यवसाय सुरू करायचा असला तर तांत्रिक माहिती गरजेचीच आहे, त्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रशिक्षण न घेता जर पेट्या ठेवल्या किंवा मधमाशी पालन केलं तर तो व्यवसाय फेल होण्याची खूप शक्यता आहे. तर प्रशिक्षण घेणाऱ्या भरपूर संस्था आहे. आमचं कृषी विज्ञान केंद्र कोसबाड पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला 2 ते 3 प्रशिक्षण असतं. 2 ते 3 दिवसाचं एक प्रशिक्षण असतं. प्रशिक्षण सतत आमच्याकडे वर्षभर असतं. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रामध्ये देतात, कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा प्रशिक्षण देतात. त्यानंतर KVIC म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोग आणि KVIB म्हणजे खादी ग्रामोद्योग मंडळ, या दोन्ही संस्था प्रशिक्षणं पण देतात आणि जे उपकरणं जे लागत असतात यासाठी पेट्या लागतात, त्यानंतर आपल्याला जसं म्हणतो मध काढणी यंत्र वगैरे ह्या ज्या गोष्टी लागतात त्याचं सुद्धा ते 50% मध्ये अनुदानमध्ये देत असतात. त्यानंतर NBHM म्हणजे राष्ट्रीय मध बोर्ड जे आहे, नॅशनल बी बोर्ड, त्यांच्यामार्फत दिलं जातं. नंतर नाबार्ड बँक जी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आर्थिक मदत केली जाते. अशा बऱ्याचशा संस्था आहेत. ह्या संस्थेमध्ये आपण संपर्क केला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला तालुका कृषी अधिकारी ऑफिस असतं, त्या ठिकाणी सुद्धा अनुदान आहे. प्रत्येक पेटीमागे 1600 रुपये अनुदान आहे. म्हणजे कमी जास्त असतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण स्थानिक तालुक्यामध्ये चौकशी केली पाहिजे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे असतात प्रत्येक तालुक्यामध्ये
तिथं सुद्धा अनुदान मध पालनासाठी आहे. तर ह्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपण जर संपर्क केला शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अधिक माहिती तुम्हाला मिळेल आणि वेगवेगळं अनुदान आपल्याला मिळेल, प्रशिक्षणसुद्धा मिळेल. पण एक सांगू इच्छितो की प्रशिक्षण घेऊनच तुम्ही पुढे कामाला लागा. प्रशिक्षण न घेता जर आपण वसाहती पेट्या घेतल्या तर मग यशस्वी होण्याचे चान्सेस कमी आहे. कारण याच्यात खूप खूप बारकावे आपण चर्चा केली याच्यामध्ये. छोटे छोटे मोठे बारकावे त्या तर लक्ष देणं, कीड असते, रोग असतात, त्याचं संगोपन करणं किंवा पेटी कधी स्थलांतरित करणे, या साध्या साध्या गोष्टी असतात. तर ह्या गोष्टीसाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. 2 दिवसाचं 3 दिवसाचं प्रशिक्षण जरी घेतलं आपण पेट्या घेऊन सुरुवात करा. नंतर जसे जसे आपल्याला समस्या तसं आपण पुढे पुढे आपण जाऊ शकतो. बरोबर सर, आपण एका आदिवासी भागात न येता तर मग तिथे महिलांसाठी किंवा जे नव्याने या क्षेत्राकडे येणार आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी, तर मग त्यांच्यासाठी हे शिकण्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे यामध्ये सुरुवात करावी? आज तरुण वर्ग जर बघितलं, रोजगार निर्मितीची खूप चांगली संधी मधमाशीमध्ये येते. एखादा केस स्टडी असेल आपला हो. त्याविषयी? हा असा बिझनेस आहे, कमी भांडवलमध्ये कमी खर्च आहे, कमी वेळ लागतो, कमी जागा लागते असे ह्याच्यामध्ये. आता आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तुम्ही, एक कल्लू वांगड नावाचा एक युवक आहे, फक्त 10वी शिकलेला. त्यांनी प्रशिक्षण घेतलं आपल्याकडे आणि ते मध पेट्या 2 पेट्या त्यांनी घेतल्या सुरुवातीला. त्यापासून कामाला लागले. 2 पेट्या घेत नंतर इतर शेतकऱ्यांची मागण्याची, आम्हाला पण मध वसाहती द्या, हे द्या. मग ते बाहेरून जंगलातून मधमाशाच्या जे काही नैसर्गिक वसाहती असत्या त्याचं कलेक्शन करायचे, त्यांना पेट्या भरून द्यायचे. जर पेटी बनवायचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर पेटी बनवायला लागले. आज ते बघितलं वर्षाकाठी ते 300 पेट्या सेल करतात आणि 300 वसाहती पण देतात. काही लोकांना फक्त वसाहती लागतात, म्हणजे फक्त मधमाशा लागतात तर त्यांना मधमाशा भरून देतात. काहींना पेट्या लागतात, नवीन पेट्या देतात. काही लोकांना सर्व्हिस पाहिजे, म्हणजे काय पाहिजे, आमच्याकडे 10 पेट्या आहेत, तुम्ही येऊन मध काढून द्या आम्हाला किंवा स्वच्छता करा, त्या पद्धतीनं त्याचं ते देतात. दुसरं एक उदाहरण आहे की आपल्याला विनय पाटील आहे, आत्ताच मी नाव घेतलं, विनय पाटील सुद्धा, ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं पेट्या करतात. त्यानंतर अजून एक आहे राहुल गुरुडे म्हणून तिकडे आहे. असे कितीतरी आम्ही म्हणजे मागच्या 10-12 वर्षात प्रशिक्षण दिलं. आमचे अनेक विद्यार्थी आहे या जिल्ह्यात, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, त्यांनी यशस्वी पद्धतीने केले. काही जे आमचे विद्यार्थी आहेत ते फक्त शहरी भागामध्ये शहरामध्ये बिल्डिंगला आग्यामाळाचं पोळ लागतं, ते नको असतं, ते काढून देण्याचं काम त्या व्यवस्थित त्यांना अहिंसक पद्धतीनं इजा न करता त्या माशा काढून घेतात, पोळं काढून घेतात, जंगलामध्ये नेऊन सोडतात. तर असं सुद्धा सर्व्हिस देण्याचं काम करतात. काही विद्यार्थी असं असतात की फक्त परागीभवनासाठी पेट्या ठेवतात, ते स्टिंगलेस बी आहे किंवा सातेरी, फक्त परागीभवनाची सेवा देण्याचं काम करतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपले जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत आणि तरुण वर्ग यांनी आला पाहिजे. महिला वर्गसुद्धा याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट असतात, म्हणजे मधाची विक्री असेल किंवा मेणाचे जे वेगवेगळे पदार्थ असतात, साबण बनवणं, इतर वस्तू बनवणं, की ह्या ज्या गोष्टी असतात त्या संकलन, त्याचं पॅकिंग करणं, मधाचं पॅकिंग करणं, ब्रँडिंग करणं, या सहज महिला करू शकतात. मधमाशा हाताळणी कितीतरी महिला बचत गट आहेत आदिवासी भागामध्ये, ती त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासोबत ते व्यवस्थित यशस्वी करतात. आमच्यासोबत काही स्वयंसेवी संस्था जोडल्या आहेत, जवळजवळ आमचे 10 ते 12 संस्थांसोबत आम्ही कृषी विज्ञान केंद्र काम करतो. त्यांना प्रशिक्षण देण्याचं आर्थिक सहाय्य त्या संस्था करतात, आम्ही प्रशिक्षण देतो. त्या महिलांना रोजगार निर्मिती करून त्यांचा म्हणजे जोड व्यवसाय म्हणून आणि ते व्यवस्थित करतात. म्हणजे 10 महिलांमध्ये जो 50 पेट्यांचं ते संगोपन करून व्यवस्थित त्यांचं मध विक्री, ब्रँडिंग पण त्यांनी केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना विक्रीसुद्धा मिळते, त्यांचं अर्निंग तयार झालेलं आहे. तेव्हा खूप चांगला असा व्यवसाय हा. बरोबर. मग सर, आपण आता म्हणालात की महिला आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील हे सहज करता येऊ शकतं. म्हणजे प्रशिक्षणाचा जो खर्च आहे तो साधारण किती असतो? कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही 2 दिवसाचं प्रशिक्षण असं, त्याचं 1500 रुपये आपण घेतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना चहा, नाश्ता, जेवण, राहण्याची सोय 2 दिवसाचं आणि सर्टिफिकेट देतो आणि तांत्रिक माहितीचे 2 पुस्तकं आपण देत असतो. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी सर्व आपण त्यांना देत असतो. या व्यतिरिक्त प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना जे काही अडचणी येतात, म्हणजे पेट्या आणल्या, मग पेट्याचं संगोपन होत नाही किंवा काही अडचणी होतात वगैरे, काही जे असतील ते प्रश्न आपण फोनवरती, व्हॉट्सअपवरती त्यांची माहिती आपण देत असतो. आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवले, त्याच्यामध्ये आम्ही माहिती शेअर करत असतो. वेळोवेळी त्याच्यामध्ये अपडेट जे असतं येत असतं ते टाकत असतो. म्हणजे एकदा तो आमच्याकडे जोडला की कायमस्वरूपी त्याला ती तांत्रिक माहिती आपल्याला मिळत असते आणि ते केव्हा पण येऊ शकतात आपल्याकडे, व्हिजिट द्यायला केव्हा पण येऊ शकतात, केव्हा माहिती घेऊ शकतात. सर, मग या प्रशिक्षणानंतर भविष्यामध्ये आपल्याला किती संधी उपलब्ध होते याच्यामधून? संधी म्हटलं तर बघा, एकतर अर्निंग झालं, जोड व्यवसाय झाला त्याच्यामध्ये, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे मी सांगितलं, म्हणजे मध विक्री करून आपल्या त्यांना अर्निंग होऊ शकतं, परागीभवनासाठी पेट्या देऊन होऊ शकतं, किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्यांना याच्यामध्ये म्हणजे
त्यांना काही ठिकाणी पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा त्यांनी सुद्धा पेटे ठेवलेलं आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा होऊ शकतात. अशा पद्धतीनं ते वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांना संधी आहेच याच्यामध्ये. आणि मार्केटिंगमध्ये नवीन जो युवक आहे तो आता डिजिटल मार्केटिंग वगैरे आपण जे म्हणतो सगळं याच्यावरती मोठ्या प्रमाणात करू शकतो. त्यामुळं खूप मोठी संधी आहे याच्यामध्ये, भविष्यामध्ये खूप संधी आहे. मग या क्षेत्राकडे वळणाऱ्या लोकांसाठी किंवा जे नव्याने या क्षेत्राकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? अगदी थोडक्यात काय सांगाल? अगदी बघा, हा व्यवसाय फक्त मध संकलन एवढंच नाही आहे, तर निसर्गाशी आपण जुळून घेतो असतो, एक निसर्गाची मदत करत असतो की याच्यामुळं नैसर्गिक समतोल पण राहील, आपल्याला अर्निंग पण होत असतं आणि शेती संबंधित शेती उत्पन्न वाढत. शेतीत उत्पन्न वाढणं म्हणजे शेतकऱ्याची मदत होत असते, एकूणच मानवजातीची मदत होत असते याच्यामध्ये होत असते. त्यामुळे हा जो व्यवसाय प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीने बघावा. शेतकऱ्यांनीसुद्धा मधमाशी पालन आपलं शेती उत्पन्न वाढणार आहे म्हणून त्या दृष्टीने जर बघितलं तर नक्कीच याच्यामध्ये फायदा आहे याच्यामध्ये. बरोबर. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मधमाशी पालनाचं जे बदलतं स्वरूप आहे याविषयी मार्गदर्शन घेतलं सरांकडून आणि मग यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीपासून आधुनिक पद्धती जी आहे मधमाशी पालनाची याविषयी आपण मार्गदर्शन घेतलं. या तांत्रिक गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यांचा आपण अवलंब कसा करावा याचा सविस्तर आढावा आपण आजच्या कार्यक्रमातून घेतला आहे. तर निश्चितच त्याचा तुम्हाला उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी मी आपल्याला शुभेच्छा देते. सर, आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी.